सांगता येत नाही, वर्षा सामान्यात भेट नाही. आता राज्यातील गणित जे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहे आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी खोटी आश्वासनं दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतो. आम्हाला असं दिसतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या विश्वासाला तडा बसलाय. मोदी साहेब सतत सांगत होते की मोदींची गॅरंटी, त्या गॅरंटीवर असा लोकांचा विश्वास नाही हे या निवडणुकीमध्ये दिसलं. सर, दुसरं असं, राज्यात ओबीसी आंदोलन जोर धरतंय, म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणून आणखीन काही अनरेस्ट आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये. याचा सोल्युशन एकच आहे, केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल, काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. एकेकाळी साहेब आपल्या बरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे. परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहेत. आम्हाला काही माहिती नाही. ते म्हणतायत मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही. या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमकं? सांगता येत नाही. त्याच्या पार्श्वभूमी काय ते असं का म्हणतात, माझी त्यांची काय वर्षा सामान्यात भेट नाही, त्यामुळे मला माहिती नाही. काही संपर्क त्यांच्याकडनं नाही. सर, या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचे खूप मोठं अनरेस्ट आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठलाच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही, लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसीचं, असं एक विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाचा इफेक्ट असेल किंवा आणखी. मी जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे. आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे. आम्हा लोकांचा हा आग्रह राहील. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती, सुप्रियाने मांडली होती. यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलू आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मांडता येण्याची तर त्याची आम्ही काळजी घेऊ. साहेब, आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो, परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतायत वेळ तीच पण दादा नावा. योगेंद्र दादांची ती मागणी करते. हे काही निर्णय इथे घ्यायचे निर्णय, त्याला पक्षाचे निर्णय पक्षाची बैठक घ्यायला लागते. आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही. आता आमची निवडणूक लढवण्याची तयारी, त्या कामात आम्ही आता लक्ष घातलेले, बाकीचे प्रश्न नंतर. लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला, चांगल्या महाराष्ट्रात एक नवीन चित्र मिळालं. काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या? नाही, साधी गोष्ट, मोदींच्यावर विश्वास आलेला नाही. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. सरळ हे असं कारण आहे. ज्या काही त्यांनी आश्वासने दिली होती ती गेल्या 15 वर्षात पाळली नाहीत. या निष्कर्षाची लोक आले आणि लोकांना बदल हवाय. सर, जरांगे म्हणतात की मला ओबीसी मधनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. इज इट पॉसिबल? तुम्ही जरांगेंना भेटायला गेला होता आंदोलन काळात, आता तुम्ही हाकेंना भेटायला जाणार आहात? कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता, सरकार मराठा समाजाला पायघड्या टाकतं, विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे काय दुर्लक्ष केलं? असं आहे की जरांगेंचा एक कुठला प्रश्न सुटला आहे? एखादा प्रश्न सुचला त्यांचा नाही, तेच मागणी. तेच ना, म्हणजे दोघांचेही प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून मी जे मगाशी म्हणलं
की याच्यात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं राहील, तणाव कसा होणार नाही, त्या दृष्टीने पावलं टाकावी. आपण पुढाकार घ्याल का त्यात? कारण असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे. सामाजिक तणाव निवडण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिचा आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.